तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवरती आलेत तर आहे ना, तुम्ही स्टोरी ऐकण्यासोबत आहे ना, ती इमॅजिन पण करा माइंड मध्ये. तेव्हा तुम्हाला आहे ना त्या स्टोरीची आहे ना खरी मजा येणार आहे. चला मग आपण स्टोरीकडे वळूया. तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोकणातली स्टोरी, जी की मला माझ्या मित्राने सांगितलेली. मी कितवीला होतो, 9वीला होतो मी, आणि आम्ही सगळे बसलेले लंच टाईममध्ये. तो बोला, मित्र माझ्या इकडे एक घटना झालेली कोकणमध्ये. तर मित्र बोलला की मेच्या सुट्टीमध्ये आम्ही सगळी फॅमिली गेलेले कोकणात. म्हणजे त्याचं ते गावच आहे कोकण. तर ते गेलेले, काहीतरी लग्न का काहीतरी होतं तेव्हा. तर ते लोक गेले आणि काहीतरी लग्नाच्या 1 का 2 दिवसाआधी पोचलेले. मित्र लोक सगळे जमा झालेला, गप्पा गोष्टी झाल्या त्यांच्या. मग त्याच रात्री काय झालं माहितीये, ते जेवून वरती छतावरती झोपा गेले. जे कौल बिऊल असतात ना, सगळे झोपायला गेले. तेवढ्यात त्यांना आहे ना आवाज आला धावायचा खालून. जसं की घराच्या खालून जो धावतो ना माणूस, तसा आवाज आला त्यांना. तर ते लोक घाबरून उठले. त्यांना बरोबर झोप पण नव्हती लागलेली. म्हणजे असे बाता करत करत असेच पडलेले, झोपायची वाट बघत होते. आणि तेवढ्यात त्यांना धावायचा आवाज आला खालून. तर त्या लोकांनी वाकून बघितलं, खालती कोण नाही. मित्र लोक बोलला, तर माझा जो मित्र होता तो बोलला, भावना आपण, माझी आता फाटते जाम, तर आपण जाऊया आता घरी, झोपूया आपण. तर ते लोक आहेत ना घरी गेले, घरी झोपले. घरी त्याच रूमामध्ये घरी झोपले. त्यांचा कसा फ्लोअर होता ना, 2 मजल्याची बिल्डिंग होती. तर मित्रांनो, ते लोक आहेत ना दुसऱ्या मजल्यावरती झोपलेले, कौल होता. तर माझा मित्र बोलला, भाई माझी जाम गाण फाटली हा. तेवढ्यात ना एक मोठा दगड, एवढा मोठा दगड येऊन त्यांच्या कौल्यावरती पडला. आणि जो कौल होता ना तो तुटला. हे लोक एकदम डचकून उठले. तर मग काय झालं असेल, माझ्या अंगाला एकदम काठे येतात. तर काय झाला, ते लोक आहेत ना घाबरून आहे ना आरडाओरडा करत आहे ना खालती पळाले सगळे हा. तर आहे ना, ज्यांच्या घरी जे म्हातारे असतात ना, त्यांना सगळे गावातल्या गोष्टी माहिती असतात. तर आहे ना, ते धावत धावत खालती गेले फ्लोअरवरती, खालच्या ग्राउंड फ्लोअरला. तर घरातली सगळे विचारतात, काय झालं काय झालं. ते बोलले की असं असं झालं की आम्ही पहिले वरती कौलावरती झोपलेले, तेव्हा कोणतरी धावत गेलं खाली. तर आम्ही घाबरून मग वरती आलो, 2nd फ्लोअरवरती झोपलो घरामध्ये. तेवढ्यात एक मोठा दगड पडला आणि कौल पण फुटला आपला. तर ते लोक बोलले की बाबांना आता झोपा, जास्त आवाज करू नका, लक्ष पण देऊ नका त्या गोष्टीकडे. तर ते लोक आहेत ना कसे ना कसे, त्यांना झोपत लागत होते तरी पण ते झोपले कसे तरी. एकदम त्यांची एकदम अवस्था एकदम घामाघीर झालेली ते लोक सगळे. माझी पण आता गाठ फाटते. तर आता माझी पण आता हालत टाईट व्हायला लागली, कारण की अंगाला काटे आलेत. कारण की रिअल स्टोरी मित्रांनो, खोटं नाही बोलत आहे मी. जे कोकणामध्ये होतं राहतं गोष्टी, आणि जे होतातच, कारण की ती एकदम मिस्ट्री आहे. ती कोकण एकदम मिस्ट्री व हे आहे जागा. तिकडे आताच अजून कोणाला माहिती नाही की काय होतं काय नाही. पण ते सांगतात की ज्या एरियामध्ये जो असतो, आता समजा इथून तर माझे 40-50 मीटर पर्यंत आपली जागा आहे. तर त्या जागेचा जर मालक जर वारला बिरला असेल ना, तर ते लोक रात्रीचे हिंडतात असं बोलतात, रक्षण वगैरे करतात जागेचं. तर तेच काहीतरी होतं. तर मित्र लोक खालती झोपले कशी तरी. सकाळी उठले, सगळं गावामध्ये बुंबाबुंब, असं झालं. सगळे विचारत पडले कसं काय. तर ते लोक बोलले की रात्री आम्ही वरती छतावरती मजा मस्ती करत होतो. काहीतरी 10-10:30 झालेले तेव्हा. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की कोकणमध्ये 8 आणि 9च्या नंतरला कोण जास्त बाहेर निघत नाही म्हणजे दिसतच नाही कोण. एकदम सामसूम होतं कोकण.
तर जेवढं ती चांगली जागा आहे ना तेवढीच ती वाईट पण आहे रात्रीच्या वेळी. जेवढी जी सकाळी एकदम सुंदर बिंदर दिसते ना, रात्री एकदम हॉरर बनून जाते. तर मित्रांनो, कोकणला आहे ना एकदम बेकार बेकार गोष्टी झालेल्या आहेत. तर एवढ्या गोष्टी झाल्यात ना, तुम्ही यूट्यूबला पण सर्च मारा, अजून भरपूर गोष्टी भेटतील तुम्हाला. वेगवेगळे नवीन नवीन तुम्हाला ऐकायला भेटेल. कोकण अशी जागा आहे ना, सर्वात हॉरर प्लेस म्हणजे कोकण. जे की कोकणामध्ये राहतात त्यांना माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे की काय वेळी काय होऊ शकतं. त्यांनी एक टाइम पण ठेवलाय, एवढे वाजता ते निघतच नाही कोण बाहेर, 9-10च्या नंतरला कोण निघतच नाही बाहेर. तर मग ते लोक बोंबाबोंब झाली. मग त्या लोकांनी काहीतरी पूजा का काहीतरी केलेली, नारळ वगैरे काहीतरी चढवतात. तर बोललेले की जर काय चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा, असं तसं बोलले. मग त्या अजूनपर्यंत काय तसं झालं नाही त्या घरामध्ये. तर मित्रांनो, ही अशी स्टोरी होती ना, जी आम्ही बसलेले ना क्लासमध्ये ऐकायला, आमच्या सगळ्यांच्या अंगाला काटे आले भाई. कोकण म्हणजे, माझा मित्र विचारत होता की मंथन येतोस का बरं कोकणला गावाला, चल तुला हिंडून येतो. माझी जी गांड फाटली, जी त्याने स्टोरी सांगितलेली ना, आता कोकणचं नाव घेतलं ना त्याने, तर ती लगेच माझ्या डोक्यात येते. पण मित्रांनो, कोकण बोलायला गेलं ना, खूप सुंदर प्लेस आहे. दिवसा रात्रीची बात करतच नाही मी, रात्री एकदम हॉरर होऊन जाते. तर तुम्ही सुसू बिसूला जर बाहेर निघाले तरी पण तुम्ही सुसू चंडीतच कराल, बाहेर नाही करणार. अशी एकदम अंधार पसरलेला असतो भाई. आणि मित्रांनो, आपली ही होती आपली कोकणची हॉरर स्टोरी. आणि तुम्हाला जर पुढचा पार्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, पुढचा पार्ट मी घेऊन येईन. जी माझ्यासोबत घडलेली लहानपणी ती मी स्टोरी तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.